काळ होता 1938चा. जॉन गुंटर नावाचा एक प्रख्यात आणि सुप्रसिद्ध लेखक भारतामध्ये आला. त्याला कळू लागलं की इथे सुद्धा महान व्यक्तिमत्वांची कमतरता नाही. म्हणून तो एकदा एका विद्वान अशा प्रतिनिधीकडे गेला, जो अभ्यासू तर होताच, मात्र त्यानं कोलंबियामधून डिग्री मिळवलेली होती. त्यानं PhD सुद्धा कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या विद्यापीठांमधून केलेली होती किंवा इतक्या चांगल्या शैक्षणिक संस्थानांमधून केलेली होती. तो ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या घरी गेला त्यावेळेस त्या व्यक्तीकडे पुस्तकांची संख्या होती 8,000 आणि तो व्यक्ती ज्यावेळेस त्या व्यक्तीचं मृत्यू झाला त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी गेला त्यावेळेस त्याच्याकडे असणाऱ्या पुस्तकांची संख्या होती 35,000 अशी. अर्थात ही गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. जॉन गुंथरला स्वतः एक आश्चर्य असा धक्का बसतो की माझ्यासारखा प्रसिद्ध लेखक असताना माझ्याकडे जितकी पुस्तकं आहेत त्याच्यापेक्षाही जास्त पुस्तकं एखाद्या व्यक्तीकडे असू शकणं म्हणजे हे त्या व्यक्तित्वाचं महानपण आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतोय. मात्र त्यांनी दिलेली समानता, शिक्षणाचा धागा आणि त्यांच्याबद्दल असलेले गुण किंवा त्यांच्याबद्दल माहीत नसलेले गुण आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्मिती करत असताना त्यांच्यावर कायम असा एक ठपका लागतो किंवा कायम त्यांच्यावर काही गोष्टी सोशल मीडियातनं किंवा आजकालच्या ट्रोलिंग गँग्समधनं प्रसिद्ध केल्या जातात की संविधान सभेच्या मसुदा समितीचे ते फक्त अध्यक्ष होते, त्यांचं तितकंसं योगदान संविधानात नाही किंवा संविधान सभेत सुद्धा नाही. मग त्यांना आठवण करून द्यावी लागते टी कृष्णामाचारी यांची. कारण टी कृष्णामाचारी यांनी असं म्हटलंय आणि लिहून सुद्धा ठेवलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे संविधान सभेत किती आहे यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीची आठवण करून द्यावी लागते. कारण संविधानाच्या मसुदा समितीमध्ये 7 जण होते आणि त्या मसुदा समितीच्या म्हणजे कॉन्स्टंट बॉडीमध्ये 7 जण होते. त्याच्यातला एक व्यक्ती आजारी होता, 2 व्यक्ती दिल्लीच्या बाहेर राहायचे, एक व्यक्ती देशातच नव्हता आणि एका व्यक्तीने ती मसुदा समितीच जॉईनच केली नव्हती. सगळाच्या सगळा भार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला. मात्र दिवस रात्र कष्ट करत त्या माणसानं संविधानाचं ड्राफ्टिंग कमिटीचं सगळं काम पूर्ण केलं. मला वाटतं हे त्यांचं संविधान सभेतलं महत्वाचं योगदान आहे जे कोणीच नाकारू शकलेलं नाही. म्हणून फक्त सोशल मीडिया किंवा ट्रेंडिंग पोस्टवर म्हणत असताना बाबासाहेबांचं योगदान संविधानात काय हा प्रश्न विचारत असताना टी कृष्णामाचारी यांचा संदर्भ आठवला पाहिजे. दुसरी महत्वाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातली गोष्ट, त्यांचं आयुष्य हे प्रचंड खडतर प्रसंगी राहिलंय. मात्र त्यांनी स्वतः सुखसोयींमध्ये जाण्याचा कधीच अट्टहास केला नाही. म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये असताना किंवा कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये असताना त्यांच्याकडे 21 तास अभ्यास का करावा हा प्रश्न पडला नाही. कारण 21 तास अभ्यास करताना माझ्या समाजाचे प्रश्न सुटणार आहे हे त्यांना माहिती होतं. दुसरी महत्वाची गोष्ट, याच काळात त्यांना अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळू शकत होत्या. मात्र पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांना अस्पृश्य म्हणून अनेकदा वागणूक देण्यात आली. म्हणजे ते ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस बडोदा संस्थानाकडनं सुद्धा अनेक मंत्र्यांनी किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी त्यांना घ्यायला येणं नाकारलं. त्यांना तिथे रूम भेटत नसताना पारसी असलेल्या एका राहायला लागलं. म्हणजे पारसी धर्मशाळेच्या जागेत ते राहत होते, तिथे सुद्धा पारसी युवकांनी त्यांना राहू दिलं नाही. त्यांचा हिंदू इसाई दोन्ही मित्रांनी त्यांना त्यावेळेस मदत केली नाही. कारण काय तर कदाचित तू अशा जातीतनं किंवा तू अशा समाजातनं येतोस की तू आमच्याबरोबर राहू शकत नाही. हा प्रवास त्यांनी वेटिंग फॉर अ व्हिसा हे त्यांचं आत्मचरित्र आहे. ते त्यांच्या मृत्यूनंतर 1990ला प्रसिद्ध झालं. मात्र ते त्याचं लिखाण 1935-36लाच पूर्ण झालं होतं. त्यातले 4 भाग हे त्यांनी स्वतःच्या अनुभवावर लिहिलेत आणि बाकीचे 2 भाग हे इतरांच्या अनुभवातनं लिहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जगणं होतं की अशा संघर्षमय काळात सुद्धा आपल्या समाजाचा आवाज होणं त्यांना महत्वाचं वाटलं होतं. त्यांच्या कौटुंबिक आयुष्याचा भाग बघितला किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांकडे त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. म्हणजे अनेकदा त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात पराकोटीची निराशा आलेली असताना सुद्धा पुस्तक, त्याच्यातलं जगणं आणि हा समाज चांगला घडवू पाहणं याकडे त्यांनी लक्ष दिलं होतं. 1935-36ला त्यांनी असं सांगितलं होतं की मी हिंदू धर्मात जन्म घेतलाय मात्र मी हिंदू धर्मात मरणार नाही.
या काळानंतर महात्मा गांधींनी त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही हिंदू धर्मात मरणार नाही ही टोकाची भूमिका घेऊ नका, तुम्ही थोडा वेळ द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. मात्र 21 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 35 पासून वाट पाहिली. 36ला मृत्यूच्या आधी 1.5 महिना आधी त्यांनी निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करणं आणि त्यांना पुढची दिशा त्यांच्या अनुयायांना किंवा समाजाला मिळण्यासाठी त्यांनी एक पाऊल त्या काळी उचललेलं होतं. याचं कारण होतं की समाज बदलला नाही, वस्तुस्थिती बदलली नाही आणि बऱ्याच गोष्टी ज्या त्यांना बदल अपेक्षित होता तो झालेला नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अर्थव्यवस्थेत इतकं भलं मोठं योगदान आहे ना की आज जी RBI चालते ती सुद्धा त्यांच्या विचारातनं आलेली आहे. त्यांनी तथाकथित असलेल्या जगप्रसिद्ध जॉन केन्स सारख्या अर्थशास्त्रांना त्यावेळेस मुत्सद्दी वादविवादातनं हरवलेलं होतं. मात्र आज सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक दृष्टिकोनातनं आमच्यासारख्या किंवा नवोदित ट्रेंडिंग आणि स्वतःला इकॉनॉमिस्ट म्हणून घेणाऱ्या अशा अनेक लोकांकडनं उपेक्षित राहिले जातात. महत्वाचा मुद्दा आहे की ते फक्त एका समुदायाचे नव्हते, त्यांनी संपूर्ण समाजाचा विस्तार आणि त्याची प्रगती उत्तम पद्धतीनं व्हावी यासाठी कार्य केलेलं होतं. आणि तेच जर आपण आज समजून घेणार नसू तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन आज बरीच वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण जयंतीनिमित्त जर त्यांचं शिक्षण, समानता या दोनच चौकटीत अडकून राहिलो असू, मात्र त्यांच्यातनं आलेल्या योगदानातनं आपण 1% प्रेरणा घेऊन जरी काही करत नसू तर मला वाटतं आंबेडकरांबाबतीत आपल्याला फक्त जयंतीपुरतं प्रेम राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुरतं प्रेम असण्यासाठी आपल्याला बदल घडवून यावं लागेल. आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्य बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सौंदर्य दृष्टीबाबत एक दाखला देईन. दिल्लीमध्ये राहत असताना सर्वात सुंदर अशी त्यांची बागकामाची जी जागा होती ती त्यांचं घर होतं. त्यांची बाग पाहिल्यावर ब्रिटिश लोक सुद्धा म्हणायचे की आम्हाला ही अत्यंत सुंदर आणि सौंदर्यशास्त्रानुसार 1 नंबर अशी बाग वाटते. बऱ्याच लोकांनी त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. एक किस्सा सांगतो आणि थांबतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरे कसे होते. एकदा एक सद्गुरू असं त्यांच्या घरी राहायला आले होते 2-3 दिवसासाठी. त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अगदी दिल्लीतनं कुठूनही आले तरी घरी आल्यानंतर पहिले थोडंसं फ्रेश वगैरे झाले, पाणी वगैरे पिले, लगेच अभ्यासाला बसायचे किंवा वाचनाला बसायचे. बाबासाहेब वाचनाला बसलेले असताना तो व्यक्ती वाट बघत होता की कधी त्यांचं वाचन थांबेल. मात्र झालं नाही. रात्री ते एकदा झोपेतून उठले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले तर अभ्यासिकेचा जो स्टडी टेबल होता त्याच्या जवळ जाऊन पाय लावला, पायाला हात लागला. तर त्यांना असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टॉमी नको, त्यांना असं वाटलं की हा टॉमीचा म्हणजे त्यांच्या कुत्र्याचा स्पर्श असावा. इतके तल्लीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अभ्यासात किंवा वाचनात झालेले होते. हा जो किस्सा आहे तो इतकाच सांगतो की त्यांची समाजाप्रती असलेलं गांभीर्यच नाही तर जगण्याप्रती, परिवर्तनाप्रती असलेलं गांभीर्य हे खूप महत्वाचं आहे. ते आपल्या सगळ्यांमध्ये यावं. आणि त्यांच्यासाठी वसीम बरेलवी साहेबांचा एक शेर आठवतो. त्यांचं सगळं जगणं मला तसं दिसेल. उसूलों पे जहां आज है टकराना जरूरी है, जो जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है. धन्यवाद.